या पंचवार्षिक 2021च्या निवडणुकीसाठी आपण शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिला। लोकशक्ती विकास पॅनलच्या वतीनं सर्वप्रथम उपस्थित महिला वर्ग, बंधुमित्र, ज्येष्ठ नागरिक आणि सैदापूर परिसरातले विद्यानगर सैदापूर सर्व नागरिकांचं मी पहिल्यांदा लोकशक्ती विकास पॅनलच्या वतीनं स्वागत करतो। आज व्यासपीठावरती हबप किसनराव बुवा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हे आज शुभारंभाची आपली सुरुवात होत आहे। आपलं ग्रामदैवत हनुमान व त्याचबरोबर सर्व देवतांना आज नारळ फोडून सर्वांच्या साक्षीनं शुभारंभ झालेला आहे। लोकशक्ती विकास पॅनेल हे या नावानं आपण पहिल्यांदा या निवडणुकीला सामोरं जात आहे। सैदापूरचा इतिहास बघितला तर गेल्या 35 वर्षाचा कालखंड सैदापूर जशी ग्रामपंचायत उदयास आली ह्या 35 वर्षाच्या कालखंडा म्हणलं तर विचार केला तर आप्पा आणि तात्या, आज आपण या त्याच्यावरती जे फोटो बघतो ते आपले आदरणीय दैवत आनंदराव आप्पा, विठ्ठलराव तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी मंडळी आम्ही एकत्रित लढलो, विरोधात लढलो आणि पुन्हा आज आपण सगळी यायचं एकत्रित बसतोय। तर ह्या निर्धार एकजुटीच्या लोकशक्ती पॅनेलच्या वतीनं आम्ही तुमच्या सामोरं देतोय। श्रद्धांजलीचा कार्यक्रम, बिलाचा काकांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला, त्याचबरोबर उमेदवारांची ओळख झाली। मी तुमच्यापुढे आज प्रास्ताविक उभा करतोय। सर्व ज्येष्ठ मंडळी व्यासपीठावर ते सर्वांचं नामोल्लेख घ्यायला वेळ जाईल आणि भरपूर लोकांना बोलायचं आहे, त्यामुळे मी सर्व ज्येष्ठ मंडळीची माफी मागून पुढचा प्रास्ताविक करतो। लोकशक्ती विकास पॅनेलच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण बसायचं ठरलं तर एकूण निवडणुकीमध्ये 17 उमेदवार आहेत। एकूण निवडणुकीमध्ये 17 उमेदवार आहेत। हे 17 उमेदवार आपले गावाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सैदापूर ग्रामपंचायतीमध्ये जाणार आहेत। आणि ज्या वेळेला आपण विरोधामध्ये लढतो, पॅनल टू पॅनल 2-3 पॅनल होतात, तेव्हा बहुसंख्य उमेदवारांना निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये जाण्याचा चान्स येतो। पण ह्या वेळेला परिस्थिती वेगळी होती की आपण गावाची वज्रमूठ आणि एकमूठ करायचं ठरलं होतं आणि एकजूट करत असताना ह्या ज्येष्ठ मंडळींच्या अध्यक्षतेखाली सर्व आज व्यासपीठावर जी मंडळी दिसते त्याचबरोबर समोर बसणारी तरुण मंडळी जी दिसते, ह्या ज्येष्ठ मंडळी आणि तरुण मंडळी ज्या ज्या गोष्टी आम्हाला आमच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्याचा हा सार म्हणून आज तुमच्यापुढे 17 उमेदवार आम्ही उभे करू शकलो। अन्यथा 17-34चं पॅनल तुमच्यापुढे ह्याच मंडळीतनं उभं राहिलं असतं। पण त्यामुळे मी या ज्येष्ठ मंडळीचं आणि तरुण मंडळीचं मनपूर्वक ह्या लोकशक्ती पॅनलवर मी आभारी आहे। त्याचबरोबर आज हे लोकशक्ती पॅनल घडत असताना आम्ही काय एकत्र आलो तर एकत्र येण्याचा एक आपण जाता कोरोनाचा काळ बघितला, ह्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सर्व आपण मंडळी बघत होता, प्रत्येक जण घरामध्ये मंडळी बसत होती, पण काय कार्यकर्ते रस्त्यावर फिरत होते, काय कार्यकर्ते तुम्हाला दवाखान्याची ट्रीटमेंटसाठी मदत करत होते, काय करते तुमच्यापर्यंत जे काय गोरगरीब जनतेसाठी जे काय पुरवठा करायचा त्यासाठी मदत करत होते। आणि ही कोण मंडळी होती तर ही जी आज तुमच्या पुढे समोर मंडळी ज्या लोकशक्ती पॅनेलच्या माध्यमातून आलेत, तर ही एकत्र असणारी मंडळी, कायम एकत्र असणारी मंडळी हा तुमच्या प्रत्येक हर गोष्टीला तुमच्या समोर आली। मग आम्ही बसून विचार केला की जर आपण ज्या सार्वजनिक कामामध्ये आपण एकत्रित येत असतो आणि मग निवडणुकीला मध्ये सामील जात असतो आणि मग त्याचा जो विरोधाभास असतो तो आपल्याला परत संपवता येत नाही, ह्या सर्व गोष्टीचा ओप जर केला तर आमचा मागचा 35 वर्षाचा इतिहास आपण बघितला तर ही जी गावाची जडणघडत आहे ती आप्पा तात्याच्या विचाराच्या वारशाने चाललेली आणि ह्या आप्पा तात्यांच्या विचाराच्या ह्या मागल्या 5 वर्षात तात्या अस्तित्वात होते, त्यामुळे आपण ह्या कुठल्या गोष्टीला केलं। आमच्या तरुण मंडळीची एवढी जबाबदारी झाली की तात्या आप्पांचा विचार पुढे कसा न्यायचा, तर आम्ही एकत्र आल्याशिवाय हा विचार येत जात नव्हता। म्हणून आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळींना आमचा विचार बोलून दाखवला, तरुण मंडळीला विचार बोलून दाखवला आणि आम्ही दिलेल्या विचाराला साथ दिली, त्यामुळे हे आज पॅनल होऊ शकतं। पावसाची शक्यता आहे, थोडक्यात आवडतो, प्रत्येक मंडळींना पुढे बोलायचं आहे, पण आम्ही एकत्र का आलो त्याचं तुम्हाला उदाहरण सांगितलं। आज जी गावात विकास कामं दिसतात, रोड दिसतोय, पाणी पुरवठा दिसतोय, यासाठी कोण मंडळी पळाली तर मंडळी कोण पळाली तर सचिन पाटील पळाले, विठ्ठलराव तात्या पळाले, मोहनराव जाधव पळाले, ह्या सगळ्यामुळे ही तुम्हाला आज कामं दिसतात। नानासाहेब जाधव आहेत, शिवाजी नांगरे आहेत, तर ही सगळी मंडळीसाठी ही पुढे पळाली। आता पावसाचं काय गणित दिसतंय का कळत नाही, पण ठीक आहे चला, पण शक्यतो कोणी उठू नका ही तुम्हाला नम्र विनंती करतो। आणि ह्या सगळ्याचा इतिहास आणि सार म्हणून आपण तुमच्या पुढे लोकशक्तीच्या माध्यमातून हे 17 उमेदवार आणले। या 17 उमेदवारांचे चिन्ह आहे कबशी, छताचा पंखा आणि छत्री। मी तुम्हाला नम्र निवेदन करतो की
ह्या तिन्ही चित्रावरच्या पुढं बटन दाबून लोकशक्ती पॅनेलच्या उमेदवारांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्यावं. धन्यवाद. आज आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत. लोकशक्ती विकास पॅनलच्या प्रचार शुभारंभाप्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहोत. स्टेजवर उपस्थित असणारे ज्येष्ठ मंडळी आणि माझ्यासमोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज आपण जो हा लोकशक्ती विकास पॅनलच्या सदस्य जे 17 सदस्य आपण उभे केलेले आहेत, हे नक्कीच विकासाच्या दृष्टीनं पहिलं पाऊल आपण टाकलेलं आहे आणि इथून पुढेही हे असंच राहावं. मला 5 वर्ष तुम्ही काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. मला तुम्ही सर्वांनी साथ दिली त्याबद्दलही मी खूप आभारी आहे. थोडीफार चुका झाल्या असतील माझ्याकडून तर त्याबद्दल मी क्षमस्व आहे. धन्यवाद. आपल्या सर्वांचं आजच्या प्रचार शुभारंभासाठी सर्व महिलांचं सर्व बंधुमित्रांचं मी हार्दिक स्वागत करत आहे. मी आजच्या प्रचार शुभारंभासाठी उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ, माझे सर्व सहकारी उमेदवार, मी जास्त आता नामोल्लेख करत नाही, मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. आज 2021 रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आम्ही सर्व उमेदवार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मैदानात उभे आहोत. मला या शुभारंभानिमित्त एवढंच बोलायचं आहे की तसं पाहायला गेलं तर सैदापूरचं वाढता विस्तारीकरण व सैदापूरचा वाढलेली लोकसंख्या किंवा सैदापूरच्या विकास कामाची वाढलेली भूक पाहता सैदापूरमधील ग्रामपंचायती माध्यमातून जो काही निधी किंवा ग्रामपंचायती माध्यमातून ग्रामनिधी असेल त्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा किंवा सैदापूर उद्याननगरचा विकास करण्यासाठी 100% ग्रामपंचायत अपुरी पडत्या, तुकडी पडत्या का तर पडत्याच. कारण 2010 ते 2015 या कालखंडामध्ये उपसरपंच म्हणून काम करत असताना सातत्यानं गावातील अडीअडचणी प्रथमतः आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्या समजून घेत असताना प्रामुख्यानं आम्हाला त्यामध्ये पाणी पुरवठ्याची समस्या लोकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. त्याचबरोबर विद्यानगर परिसरामध्ये ड्रेनेजची समस्या देखील ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात लोकांना त्रासदायक ठरत होती. त्यामुळे आमच्या माझ्या बॉडीतील सहकारी मित्रांनी पाणी पुरवठा आणि विशेष करून ड्रेनेज यावरती काम करण्याचा निर्णय घेतला. आम्ही काम करत असताना ग्रामनिधीच्या माध्यमातून ज्या वार्डातून जो ग्रामनिधी येईल त्या वार्डामध्ये तो ग्रामनिधी खर्च करण्याचा मानस आम्ही व्यक्त करून त्या पद्धतीने आम्ही त्या कालखंडामध्ये काम केलं. आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो काही निधी उपलब्ध होईल किंवा जो निधी ग्रामनिधीतून उपलब्ध होईल त्यातून गावातील अंतर्गत रस्ते असतील किंवा अंतर्गत काही सुखसुविधा असतील त्या करत असतानाच पाणी पुरवठ्यासाठी लागणारा मोठ्या प्रमाणात निधी असेल किंवा ड्रेनेजसाठी लागणारा मोठ्या प्रमाणात निधी असेल यासाठी आम्ही विशेष करून तालुका पातळीवर किंवा DPTCच्या माध्यमातून असेल किंवा मंत्रालयीन स्तरावरून असेल या उद्देशाने आम्ही त्या योजनेवरती काम केलं. जेणेकरून नुसत्या ग्रामपंचायतीच्या निधीवर अवलंबून राहता स्थानिक आमदार असतील किंवा मंत्रालयीन निधी असेल, 25-15 निधी असेल किंवा राष्ट्रीय पेयजल योजनेतील निधी असेल यामध्ये सहभाग घेऊन आपल्या ग्रामपंचायतीच्या समस्या किंवा ग्रामपंचायती अडीअडचणी मंत्रालयापर्यंत मांडून त्या तशा प्रकारचे प्रस्ताव सादर करून आम्ही सुरुवातीला त्या कालखंडामध्ये 24/7 योजना मंजूर केली. खरं पाहायला गेलं तर 24/7 योजना मंजूर करताना किती अडचणी कशा आल्या काय झाल्या या जास्त मी बोलायला उभं राहिलो नाही. मला या निमित्तानं आपल्या समोर एकच इच्छा व्यक्त करायची आहे ते मी या अगोदर केव्हाही व्यक्त करू शकलो नाही. ची इच्छा माझी अशी आहे की 10 ते 15 कालखंडामध्ये माझ्याबरोबर जे सहकारी सदस्य होते, माझ्याबरोबर राहुल कांबळे सदस्य सरपंच होते, या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतोय की ज्यांनी माझ्या प्रत्येक हाकेला साथ देऊन आणि मी प्रत्येक मांडलेला मुद्दा असेल, नागरिकांची समज असतील यावरती तिने काम करण्यासाठी मला प्रामुख्याने खुल्या मतानं मला साथ दिली, जेणेकरून तिने कुठेही अडथळा न देण्याचा प्रयत्न केला. तसं पाहायला गेलं प्रत्येक कालखंडाचा इतिहास जर मागील 10, 12, 15 वर्ष काढायचं झालं तर ग्रामपंचायतीच्या बॉडीमध्येच मतभेद निर्माण होतात, पदाधिकाऱ्यांच्या मध्ये मतभेद निर्माण होतात, त्यातूनच गावच्या विकासाला खऱ्या अर्थाने खीळ बसली जाते. पदाधिकाऱ्यांच्या मध्ये प्रामुख्याने एकमत असावं पाहिजे. सरपंच असो उपसरपंच असो यांचं एकमत असणं गावाच्या हिताचं कसं असतं त्याचं स्वरूप तुम्हाला 24/7 योजनेच्या माध्यमातून दिसून येईल.
तसं पाहिलं गेलं मागील कालखंडामध्ये दीपिक जाधव सरपंच म्हणून काम करत होत्या, मी स्वतः सदस्य म्हणून काम करत होतो, नाना जाधव सदस्य होते आणि आमच्या काँग्रेसच्या माध्यमातून मोहन काका आम्ही एकत्र 2015 साली लढलो. आमच्या 7 सीट्स होत्या, परंतु गावातील विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही सरपंच मॅडमच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलो. जिथं जिथं आवश्यकता पडेल, जिथं जिथं काय अडचण येतील तिथं तिथं आम्ही मॅडमच्या प्रत्येक मुद्द्याशी सहमत राहून ते ठाम राहिलो. प्रामुख्याने तसा विचार केला तर सरपंच मॅडम नुसत्याच विवाह झाला होता, त्यांना गाव तसं परिचित नव्हतं. जरी त्यांच्या सासरच्या कुटुंबाची पार्श्वभूमी राजकीय असली किंवा त्यांच्या माहेरच्या त्यांच्या वडिलाची पार्श्वभूमी राजकीय जरी असली, तर गावचा क्षेत्रफळ असले किंवा गावच्या अडचणी असल्या ह्या तशा पाहायला गेलं तर मॅडम नव्हत्याच होत्या. तरी देखील त्यांनी प्रथमच्या काळामध्ये त्या समस्या आमच्या माध्यमातून समजून घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. पण तदनंतरच्या काही काळामध्ये थोडासा त्यांना देखील त्रास झाला. तशा प्रकारचे त्रास होणे म्हणजे गावाला विकासात्मक अडथळे निर्माण होणे, ह्या गोष्टी आपण ज्ञात आहोतच. त्यामध्ये उपोषण असतील, त्यामध्ये मॅडमच्यावर झालेले आरोप असतील किंवा काय तक्रारी असतील, परंतु त्यामध्ये मॅडम डगमगलेले आहेत. त्यांनी देखील त्या पद्धतीने काम करत असताना तशाच पद्धतीने 24/7च्या कामाबद्दल देखील त्यांनी सातत्याने विरोध कामासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्याबरोबर आम्ही नाना जाधव मी सातत्याने त्यांच्या पाठीशी राहिलो. मला एवढंच म्हणायचं आहे की बॉडीमध्ये काम करत असताना पदाधिकाऱ्यांच्या बरोबर जी सदस्याची टीम तुम्ही निवडून देणार आहे, ही टीम एक विचाराची एक दिलाची असावी. एक विचाराची असल्यामुळे गावातील सर्व समस्या जर ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधी नात्याने मांडल्या तर त्या समस्या सोडण्याच्या प्रामुख्याने सरपंच आणि उपसरपंचाचं कर्तव्य असतं, हे निश्चितच ठाम आहे. कारण की मी गेले 10 ते 15 वर्ष कार्यकाळामध्ये मी पाहिलेलं आहे, मी केलेलं आहे. मला यातून एवढंच सांगायचं आहे, आम्ही एकत्र येण्यामागचा हेतू एकच होता की मागील 5 ते 10 काळामध्ये मोहनराव जाधव उपसरपंच म्हणून नेतृत्व केलं, मी 10 ते 15 मध्ये केलं. आम्ही दोघांनी 10 ते 15 किंवा 5 ते 10 या कालखंडामध्ये नेतृत्व करत असताना आम्हाला प्रामुख्याने एवढंच जाणवलं की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा व्यक्तिगत एक गट असेल, व्यक्तिगत एखादा उमेदवार असेल किंवा व्यक्तिगत एक कार्यकर्ता असेल, हा गावच्या विकासाची भूक भागू शकत नाही. त्यासाठी विकासाची दृष्टी असलेले, त्यासाठी विकासाच्या साठी सातत्याने धडपडणारे ही लोक एकत्र येणं गरजेचं आहे. आम्ही ज्या पद्धतीने पृथ्वीराज चव्हाण गटाचे नेतृत्व मानत काम करत असताना गावातील विकासाला चालना द्यायचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे मोहन काकांनी देखील गावातील विविध भागातील रस्ते असेल, कॉन्क्रीट करणं असेल, अशा अनेक विविध समस्यावर त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून विकास काम गावात आणण्याचा प्रयत्न केला. या सर्व भूमिका जर पाहिल्या एकमेकांच्या तर असं लक्षात येईल, जर आमचे उद्देश ध्येय एकच असेल, गावाचा विकास करणे हाच असेल, गावाचा सर्वांगीण करण्याचा हाच ध्यास आमचा सर्वांचाच असेल, का म्हणून आम्ही एकत्र येऊ नये. आज कोणीही टीका करताना अनेक प्रकारे बोलतं की सत्तेसाठी एकत्र आले किंवा काय, पण तसं पाहायला गेलं मागील 15 वर्ष जर काळ काढला तर गावात झालेल्या प्रत्येक विकास कामावरती चर्चा करायची झाली तर माझ्या बरोबर असलेल्या माझे सहकारी असतील, मोहन काका असतील, याच लोकांचा या विकास कामाचा परिपूर्ण वाटा आहे. याचा कुणी श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये आणि येणाऱ्या निवडणुकीत ही जनता हे सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. मला या निमित्तानं आपण एवढंच सांगायचं आहे, येणाऱ्या 15 जानेवारीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कपशी, छत्री आणि पंखा या चित्रासमोरील बटन दाबून लोकशक्ती विकास पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, एवढीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. लोकशक्ती पॅनेलचा जो खटाटोप घातलेला आहे तो खरोखर योग्य आहे. अनेक कामे झाली परंतु अनेक कामे रखडली गेली. उदाहरणार्थ ड्रेनेज असेल, कचऱ्याचा निचरा सरळ होत नाही, त्यामुळे प्रदूषण वाढतं. नांगरे वसाहतीतील पाण्याचा साठा पावसाळ्यात जो होतो त्यामुळे जंतूमुळे अनेक रोगराई पसरते. आणि ही रखडलेली जी काम आहेत ते पूर्ण करण्यासाठी आज लोकशाही विकास पॅनेलची गरज होती. मला खात्री आहे की हा लोकशक्ती पॅनेलचा जो सर्वांनी मिळून एक विचार एकजुटीने जो प्रयत्न केलेला आहे तो नक्कीच यशस्वी होईल. मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा, अतुल बाबा, उंडाळकर काका आणि बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकासाची वेगवेगळ्या पद्धतीने कामे झाली. परंतु सगळ्यात मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या वेळी या सैदापूर गावची सर्व तरुण मंडळी एकत्रित होऊन अनेक गोरगरिबांना मदत त्यांनी केली. आणि हीच आज तरुण मंडळी लोकशक्ती पॅनेलचा विजय होण्यासाठी झटत आहेत. फक्त सत्तेसाठी नाही तर आज या सैदापूरचा विकास होणं
खूप काळाची गरज आहे आणि मला 100% खात्री आहे की लोकशक्ती पॅनेलचा हा विजय होणारच. मी आज हा महिला वर्ग बघून खरोखर मला अभिमान वाटतोय. स्त्री म्हणजे एक अनंत कोटी शक्ती आहे. आज स्त्रियांना जो आऊसाहेब जिजाऊंच्यामुळे स्त्री ही सुरक्षित राहिली आणि ती सुरक्षित राहिलेल्या स्त्रीला शिक्षित करून स्त्रीचा सावित्रीबाई फुलेंनी उद्धार केला. सावित्रीबाई फुलेंनी तुम्हाला शिक्षण दिलं ते एवढ्यासाठीच की स्वतंत्र विचार तुम्हाला मांडता यावेत आणि त्यासाठी आज स्वतंत्र विचार मांडण्यासाठी उमेदवारी सुद्धा अतिशय तरुण आणि चांगल्या विचारांच्या महिलांना ही उमेदवारी दिलेली आहे. या संधीचा या स्त्रियांनी फायदा घ्यावा आणि म्हणून आज मी आई जगदंबेच्या कृपेने, पावकेश्वराच्या आशीर्वादाने आणि श्री हनुमानाच्या शक्तीने मी सर्व उमेदवारांना अनंत कोटी शुभेच्छा देते. धन्यवाद. सैदापूर गावात प्रचार शुभारंभाची गर्दी कधीच नव्हती आजपर्यंत. त्यामुळे मला असं वाटतंय मनापासून की 17-0 हा लोकशक्ती विकास पॅनेलचा विजय झालेला आहे. फक्त 18 तारखेला त्याची औपचारिकता बाकी आहे. पूर्व 2015 साली ज्यावेळी आपली ग्रामपंचायतीवर वहिनी सरपंच झाल्या त्यानंतर 3-4 महिन्याच्या अवधीतच तात्यांना पॅरालिसिसचा किंवा तात्यांना पॅरालिसिसनं गाठलं. त्यांच्यावर बोलण्याच्या मर्यादा आल्या, चालता येत नव्हतं त्यांना. आमचं कुटुंब त्यावेळी 3 दिशेला कोण दवाखान्यात जाते, कोण त्यांची सेवा करायला थांबते. त्यामुळं त्यावेळी आमच्या कुटुंबावर गावचं राजकारण करताना खूप मर्यादा आल्या. त्यावेळी ही विरोधी आलेली काँग्रेसची बॉडी 7 जण होती, ती पहिल्यांदा धावून आली त्या तात्यांना ज्यावेळी अटॅक आला त्यावेळी. आणि तिथून त्यांनी सांगितलं तात्या असते तर तात्यांच्यावर लढलो असतो, पण तात्याच नाहीत, मग लढण्याची मजा काय. मग ती सर्वजण वहिनींना कारभारात मदत करू लागली आणि त्यामुळं नंतर वहिनींना जो त्रास झाला, उपोषणं झाली किंवा 39 खाली बॉडी बरखास्तीची कारवाई असेल, त्यावेळी सुद्धा बाबांनीच, पृथ्वीराज बाबांनीच आवळकर साहेबांना पाठवून ते सगळं बंद केलं ते प्रकरण. आणि त्यामुळं आपली बॉडी 5 वर्ष पूर्ण करू शकली. याची काही लोकांना जाणीव नाही आहे, पण आम्हाला याची जाणीव आहे म्हणून आम्ही ह्या लोकशक्ती विकास पॅनेलमध्ये सहभागी झालेलो आहोत. सहभागी म्हणण्यापेक्षा त्याच्या पुढचंच काम करतोय आम्ही. बरोबर आहे की नाही? बर. आणि दुसरं म्हणजे आज उद्याच आमच्या कुटुंबावर मोठा आघात झाला होता. तात्या गेले आणि काल आमचे नेते विलास काका हे पण गेले. खूप आमच्या घरावर दुःखाचा डोंगर, गावावर आपल्या कराड दक्षिणवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आपण मागाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेलीच आहे त्यांना. त्यामुळे अधिक न काही बोलता मी काकांना बोलण्यास. आणि आम्ही सगळे आता एक जिनसीपणानं, एकत्र मनानं, एका विचारानं, एकच ध्यास, सैदापूरचा सर्वांगीण विकास ही संकल्पना बोलली पाहिजे. सगळेजण एकत्र आले, सगळेजण आता कामाला लागतील. कोण बाळासाहेब पाटलांच्याकडे जाईल, कोण विलासराव काकांचे चिरंजीव उदय पाटलांच्याकडे जाईल, कोण पृथ्वीराज बाबांच्याकडे जाईल, कोण भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत दादांच्याकडे जातील. आणि धन्यवाद, तुम्ही ऊस तोडीवर लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे ग्रामपंचायतीत आता नवा एक भाग आपण चालू करायचा आहे. जसं स्वच्छता, नियोजन, पाणी पुरवठा हे सगळे भाग असतात, तसा ग्रामपंचायतीमध्ये ऊसतोड भाग आम्ही करणार. म्हणजे आपल्या बरोबर त्या गावातले मेजॉरिटीने लोक आहेत, सगळ्यांच्या तोडी व्यवस्थित झाल्या पाहिजेत. सगळ्यांच्या लागणी अजून काही लोकांच्या गेलेल्या नाही. त्यांना प्रचार करता करता त्यावर देखील तुम्ही करताच ते काम, त्यावर देखील आपल्याला काम केलं पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये कृष्णा चॅरिटेबलच्या माध्यमातून असेल, पृथ्वीराज बाबाच्या माध्यमातून असेल, आपण आता अनेक लोकांना बेड उपलब्ध करून देणे, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे, ते डोसेस देणे, रात्री अपरात्री हेल्पाट घालणे. मग हीच टीम सगळी त्या ठिकाणी उपस्थित असते. हबप बुवा आता सांप्रदायिक कमी होत निघालाय, पण ती देखील अडचण आम्ही येणाऱ्या काळामध्ये भरून काढण्याचा 100% प्रयत्न करू. सतीश नांगरेसारखे आमच्यातले लोक अजूनही आहेत की जे म्हणतात आपण सगळेजण मिळून भजनाला पण गेलं पाहिजे. मग असे भजन करण्याकरता अरुण मागं बसलाय. बरेच लोक इच्छुक आहेत. धना तर चांगला टाळ वाजवतो म्हणून मला माहिती आहे त्याची.
अशा लोकांनी आता याही क्षेत्रामध्ये आता पदार्पण केलं पाहिजे. नाना तू पण 24 तास तसा मोकळाच असतो. विनय घेऊन जरी उभा राहिला शेवटू काय लोकांनी आमचं उभं राहून गुडघं घ्यायला लागली तुम्हाला माहितच आहे. पण तुम्ही आता माळावर असता. नाना हा 24 तास उपलब्ध असणारा या पॅनेलचा उमेदवार आहे. आम्ही कॅनलवर कराडात कुठंतरी तिसरीकडे उपलब्ध असू, पण नानासाहेब जिजाबा जाधव तुमचे आजोबा विठ्ठल रुक्मिणी मंदिरचे ट्रस्टी होते. तो वारसा तुमचा जिजाबा दादांनी चालवला. जिजाबा दादानंतर तुमच्या घरात हबब कोण आहे का? म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्ही माळ घातली पाहिजे, माळ घालायचा आग्रह नाही, पण टाळ घालायचा आग्रह आम्ही तुमच्याकडे धरल्याशिवाय राहणार नाही. आणि हे काम मी सगळ्याला आता हे बोलतोय म्हणजे परत पाळायचं नाही, पण तुम्ही नाही टाळतो. तर ही गोष्ट असं आहे, घरामध्ये मोठं कुटुंब असलं, छोट्या छोट्या गोष्टी घरातल्या सिनियर माणसाला माहिती नसतात. ज्येष्ठांना त्या लवकर कळत नाही. ज्येष्ठाला कळालं की ती भडाकलं की घरात भांडण होतं. नाना जाधव ही अशी वस्तू आहे, बारीक बारीक भानगडी सुद्धा नानाला माहिती असते. कोण कुठे गेले, कोण कुठल्या गावात आहे, कोण, आणि गावात खरंच हेलपाट घालणारा ह्याच्यासारखा दुसरा कार्यकर्ता होणे नाही. त्यामुळं असला चांगला कार्यकर्ता वार्ड क्रमांक 1 मधनं उभा राहायला तयार नव्हता. आम्ही आग्रह धरला, आता तुम्ही उभं राहायला पाहिजे. सचिन पाटलासारखा अत्यंत मेंदून तल्लक असलेला, की ज्याचा ब्रेन काही ठिकाणी बोलतो कमी पण ब्रेन अत्यंत, काय लोक म्हणतात की सचिन पाटील जे करायचं ते बोलत नाही. म्हणजे भानगडीचं नाही मी सांगत, चांगल्या गोष्टी असतात पण तो त्याच्या डोक्यात असतं. पण इथं असं केलं तर असं होईल, असं केलं मग तुम्ही चुकीचं बोलला, असं बोलला तर कदाचित हे बरं झालं असतं. त्यामुळं सचिन पाटलासारखी माणसं सुद्धा, आणि ज्या पुरुषांच्या महिला ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून जाणार आहेत त्यांनी अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. कारण आम्ही फाटा बिटा देणार नाही. तिनं जेवण करून लेट झाला तर दीपक आपण येऊन ग्रामपंचायतीत बसायचं आहे. विवेक जाधव तुम्हाला आमची अशी विनंती राहील की आम्ही आता ज्येष्ठांच्या मंडळीत काही दिवसांनी मोडूच, म्हणजे 5 वर्ष अजून आहेत आता आमच्या हातात, पण तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून भविष्यातले, आज तात्यांचे आप्पाचे फोटो आपण लावले, आज काकाही त्याच पंक्तीमध्ये गेले जरी असले तरी त्यांचा आशीर्वाद सगळ्याचा आपल्याला आहे. आज त्या लोकांना कमीपणा येणार नाही अशा पद्धतीनं तुम्हाला काम करावं लागेल. तुमच्या वहिनीने काम केलं, मी त्यांचा सन्मान करणार गस्त आहे. आमचं ठरलं, आम्ही 7 जण निवडून आलो काँग्रेसमधून, तुम्ही वेगळ्या गटातून निवडून आला. पण तात्या आजारी पडल्यानंतर आमची मिटिंग झाली की आता ग्रामपंचायतीत लक्ष देण्यात काही अर्थ नाही, मॅडम जिथं बोलवतील तिथं जाऊया, तिथं सह्या देऊ, ठराव करू. त्यांनी उत्तम काम केलं आणि तुला तात्यांचे विचार पुढे चालवण्याकरता आम्ही बाजूला काढलेलं नाही. नाहीतर तू म्हणशील मोहनराव तात्याने 2-3 वेळा उमेदवारी दिली त्यामुळे माझा काटा काढला, असं काही झालेलं नाही. विवेकला येणाऱ्या भविष्य काळामध्ये उत्तम प्रकारचं भविष्य आहे आणि ते भविष्य अधिक जबाबदारीने कसं घ्यायचं असतं ते आमच्या आता गाडीत बसल्यावर तुमच्या आणखी ते लक्षात येईल. सामान सुमान तुमच्याकडे आहेच, आयडिया बिडिया सगळ्या आहेत, पण आयडियाला आता आमची जरा जोड मिळाली तर त्या आयडिया ब्रॉड झाल्याशिवाय राहणार नाहीत. याही निमित्तानं मी ही खात्री आपल्याला देतो. मॅडम तुम्ही ग्रामपंचायतीचं नेतृत्व केलं, मला 2च गोष्टी फक्त आता जातात तुमच्या कानावर घालायच्या. आणि आज आपल्या कॉर्नर मिटिंग होतील, आम्ही टीका टिप्पणी करू, आमच्यावर टीका झाली तर जोरदार उत्तर देऊ. ह्याला काही शिक्षण घ्यायला लागत नाही, कुठल्या शाळेत जायला लागत नाही, त्या शाळेतला मास्टर आहे, PhD झाल्या, काळजी करू नका. प्रश्न असा आहे गंभीर की 2 विषय या गावात सगळ्यात महत्वपूर्ण आहे. एक 24/7 पाणी पुरवठा, आता मॅडम उखंड आमच्या दारात राहिलेलं नाही, आणि कचऱ्याची गाडी. कचऱ्याला व्यवस्थापन असं ना, समग्र राज्यामध्ये ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा. आता BVG हनुमंतराव गायकवाडांची कंपनी मसूरमधनं येऊन कचरा गोळा करून नेत्या. उद्या सैदापुरातला देखील कचरा हा एखाद्या कंपनीनं गोळा करून न्यावा, किंवा मग ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा. सकाळी सुंदर गाणं एखाद्या महिलेच्या कानावरती आपलं जेवण करताना पडावं आणि त्या गाण्याच्या तालामध्ये तिनं आणून तिला तिचा कचरा ओला वेगळा ठेवावा, सुका वेगळा ठेवावा. घरामध्ये 2 बकेट असाव्या. म्हणजे ग्रामपंचायत चालवताना आपण नगरपंचायतीकडे, नगरपालिकेकडे वाटचाल करताना या गोष्टीचं सातत्यानं भान ठेवून आज आपल्या ताकदीवर काय करता येईल, आपल्या ताकदीवर पगार व्यवस्थित करता येतील, आपल्या ताकदीवर
व्यवस्थापन सुरळीत करता येईल, पण याला बाहेरून निधी आणण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत. कचऱ्याचं व्यवस्थापन पुढच्या 5 वर्षामध्ये चौपटीने चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न पहिल्या वर्षापासून ही ग्रामपंचायत करेल, हेही या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. जर 2 तारखेला भरलं तर सैदापूरचा पाणी पुरवठा आणखी 25 लोकांना रोजगार दिल्याशिवाय राहणार नाही, हे अभिवचन आहे तुम्हाला. आणि नुसतं अभिवचन नाही देत, माझा दुसरा प्रकल्प ह्या सगळ्या आमच्या पार्टीनं मान्य केला. उदय थोरात असतील, सचिन पाटील असतील किंवा गोरगरीब मान, आता ठीक आहे, ज्यांनी 5,000 रुपये भरले त्यांच्याकडं ग्रामपंचायतीने 7,000 घेतले, मीटर बसून दे. ज्यांनी भरलेच नाही त्यांनी काय करायचं होता, त्यांच्याकडे 15 नाहीत, भीमाजळकी घेतले कनेक्शन. तो 160 गुणिले 30 केलं तरी येईल कनेक्शन. पण एक प्रश्न असा आहे की या प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या दारामध्ये मीटर बसवण्याची संकल्पना या पॅनलची प्रामुख्याची संकल्पना आहे. त्याकरता आम्ही सरकार दरबारी जाऊ, त्याकरता कुठला निधी आणू, त्याकरता विनंती करू, त्याकरता बघा खासगीत पाया पडलेलं काय बाहेर कळत नाही. आम्ही जाऊन पाया पडू एखाद्या नेत्याच्या, खोलीत पडलेलं काय तुम्हाला तरी कळतं आणि म्हणा काय दिलं त्यांनी पैसे, पण पाया पडून का दिना, काय फरक पडतोय. सगळ्याच्या दारात मीटर असेल, लिहून ठेवा आज चिठ्ठीनं तुमच्या खिशामध्ये आणि मत देताना 100 वेळा विचार करा की आपण बटन कुठलं दाबतोय. ह्या व्यक्तिगत योजना नाही. आम्ही मधल्या काळामध्ये शेवटच्या काळामध्ये त्या ह्याच्यावरती चालणारं सौर ऊर्जेवर चालणारं स्ट्रीट लाईट आणायचा प्रयत्न केला. तो शैलेश पाटील अजून जिवंत आहे. तुम्ही ठराव तुमच्या वहिनीच्या तुमच्या सहीचा ठराव आहे, त्याच्याकडे तुमच्या सहीची वर्क ऑर्डर आहे. कोणी थांबवली होती विवेक, का नाही ती कमान झाली, का नाही विद्यानगरच्या 4 लेनिंग मध्ये त्या लाईट बसल्या, कुणी अडवलं नेमकं. 4-5 मीटिंग नंतर नाव घेऊ थेटच, फक्त एकदा माझं तर नाव घेऊ द्या. या नंतरच्या विषयाकडे वळताना तुम्ही ज्या भूमीवर बसलेला आहात ती भूमी गावठाणामध्ये समाविष्ट नव्हती. आपलं गावठाण इथून आपला तो मित्र आहे की नाही पुढचा ग्रामपंचायत डाव्या बाजूला आहे, तो तिथून वर म्हणजे सैदापूरचं गावठाण केवढं, एवढं असं होतं. नकाशावर जर बघितलं तर एवढंच होतं गावठाण. मला का 45,000 लोकसंख्येचं गाव आणि गावठाण एवढं. मागल्या या वर्षभरामध्ये नाना शिवानगराला धन्यवाद द्यावे लागतील, शिवाजी नांगरेला किती सातत्यानं काय करताय गावठाणाचं अण्णाला विचार. आणि मग तुमच्या प्रेशरनं तुम्ही केलेल्या ग्रामपंचायतीच्या ठरावानं आज मी तुम्हाला अत्यंत आनंदाची घोषणा करतो की मुस्लिम वस्तीपासून कॅनलचा जो आडवा भाग आहे तिथपर्यंत आपलं गावठाण मंजूर झालेलं आहे. आता कर्ज काढायला त्या जमिनी ते घर येणे करायची आवश्यकता लागणार नाही, बिगर शेतीची आवश्यकता लागणार नाही. विस्तारित गावठाणातला दाखला आजही ग्रामसेवक देतो, पण आता तो ह्याच्यासाठी गॅजेटमध्ये आता गेलेला आहे आणि गॅजेटमधनं आलं प्रेस नोट त्याची निघेल आणि सैदापूरचं अत्यंत दिमाखात उभं राहणारं गावठाण आपल्याला आपल्या कागदावर दाखवता येईल. ज्या वेळेला गावठाण मोठं होतं त्यावेळेला त्याचं विस्तारीकरणाला शासन अजून मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित गावठाण म्हणून निधी देतं. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. जाता आता दुसरी गोष्ट मगाशी वैशाली ताई तुम्ही उल्लेख केला की विद्यानगर पासून विटा रोडला थोडासा पाऊस पडला की पाणी कमरभर साठत. काही लोकांनी ड्रेनेज अडवलं, पाणी संडास बाथरूम मधनं टॉयलेट मधनं बाहेर आलं लोकांच्या. असं करायचं. मग कराड विटा रस्त्याचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये मी या मंडळीने सांगितलं, आम्ही सगळ्यांनी निवेदन केलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यामध्ये लक्ष घातलं. त्यांचं सध्याचे रस्ते वाहतूक मंत्र्यांशी बोलणं झालं केंद्रामध्ये आणि तो आता नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे नॅशनल हायवे झालेला आहे. त्या नॅशनल हायवेचं काम तो रस्ता आता उचलून घेण्याचा आणि पूर्वी होते त्या सगळ्या मोऱ्यांचं पुनरुज्जीवन करून ते पाणी त्या आपल्या ते काय म्हणतो आपण ते बीजगुंडण क्षेत्राच्या मार्गे नदीला जाऊन मिळेल याची खात्री या निमित्तानं आपल्याला देतो. बराच काळ आणि दुसरी गोष्ट पांडुरंगापामधील आम्हाला गावठाणात काम घेतलं नाही तर आता एक गोष्ट सांगतो की कॅनल पर्यंत आपलं गावठाण गेलं. म्हणजे गणेश जाधव मिलिटरी त्यांचं जिथं घर आहे तिथून पासून 500 मीटर टाकलं म्हणजे मधल्या बेघरापासून ते तानाजीमाळी तुमच्या घरापर्यंत असणारी सगळी घरं ही मूळ गावठाणामध्ये आलेली आहे. ग्रामपंचायतीला कमर्शियल प्लॅन मंजूर करायची परवानगी आता शासनाने दिलेली नाही, पण गावठाणामध्ये घर बांधायला
ग्रामपंचायत परवानगी देऊ शकतं आणि तिथं सातबारा आता निघून जाईल आणि गावामध्ये सिटी सर्वेचा सर्वे होऊन तिथं त्या ठिकाणी गावठाणाची खऱ्या अर्थानं नोंद होईल. मित्र, अत्यंत विश्वासानं, अत्यंत कळकळीनं मला तुम्हाला शेवटचं भावनिक आव्हान करायचं आहे. एकमेकाची व्यक्तिगत जिरवण्याकरता आपल्याला अनेक क्षेत्र विस्तारलेली आहेत. समजा माझी कुणाला जिरवायची असली तर उद्या 15ला जिरवणार, दुसरा भाग काढ. पण या गावामध्ये जर तुम्हाला मुक्त वातावरण ठेवायचं असेल, या गावामध्ये मुक्त संचार ठेवायचा असेल, या गावामध्ये रहिवासी कारणाचा दाखला मागायला कुणाच्या दारात जावं लागणार नाही, या गावातल्या प्रत्येक माणसाचा सन्मान ठेवायचं काम ग्रामपंचायतीला निवडून आलेले 17 सदस्य नक्की ठेवतील. फक्त कुणाचा तरी नानावर राग आहे, कुणाचा तरी मोहनराववर राग आहे, कुणाचा तरी बाळू चेअरमनवर राग आहे. हे सगळे राग मठामध्ये बसून 5 वर्ष वाजवू. त्यांचं कौटुंबिक हित हा काय माझा विषय नाहीये. कौटुंबिक हित हा आपल्या सगळ्याचा सामाजिक विषय आहे. बेरोजगारीचा असणारा प्रश्न सोडवण्याकरता सातत्यानं आपण प्रयत्न करतोय. पण आम्हाला ताकद देण्याचं काम आज एवढा मोठा मॉब, एवढी मोठी संख्या आज कार्यकर्त्यांची मागपर्यंत आहे की मी मॅडम आनंदरावांच्या काळामध्ये सुद्धा एवढा मोठा प्रचाराचा शुभारंभ पाहिलेला नाही. मी विधानसभेला सुद्धा एवढा मोठा गावात झालेला प्रचाराच्या शुभारंभाची बैठक व्यवस्था आणि अशा प्रकारचा मॉब कधी पाहिलेला नाही. आणि माझं लांबलेलं भाषण लांबलेलं एवढ्या करता की प्रत्येक मुद्द्याला स्पर्श करता आला पाहिजे. एवढ्या मोठ्या संख्येनं परत तुम्ही गावाल का नाही मला नाही माहिती, कॉर्नर मिटिंग असणार, परंतु समारोपाच्या सभेमध्ये हे सगळं परत एकदा बोलेन. पण विजयाच्या सभेमध्ये आज जी बाबी वचन दिली त्याच्या उलट त्याची उत्तर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. कबशी, छत्री आणि पंखा ध्यानात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. लोकशक्ती KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.